नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्यात. 3 तारखेला रिझल्ट येणार होता. पण अचानकच निवडणुका चालू असताना हायकोर्टाचा आदेश येतो आणि जो पुढच्याच दिवशी जे आहे रिझल्ट येणार होता, तो आता सरळ 21 तारखेपर्यंत जे आहे ते ढकलण्यात आलं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, की हा अधिकार हायकोर्टाला नाही. तरीही निवडणूक आयोग किंवा चीफ जस्टिस यावरती काही बोलायला तयार नाहीत. भाजप जेव्हा जेव्हा हारत असते किंवा हारताना दिसतं तेव्हा काही ना काही असे घोडबंगाड करत असतं. आज त्या EVMs विना व्हीव्हीपॅटनी जे आहे त्या लावण्यात आल्या. व्हीव्हीपॅट नाही त्या EVMना. उद्या काही अगर घोडबंगाड झालं आणि एखाद्या उमेदवाराला ऑब्जेक्शन घ्यायचं झाल्यास निवडणूक आयोग कुठल्या आधारे त्या उमेदवारांना न्याय देणार? प्रश्नचिन्ह हा भरपूर मोठा आहे. अनेकांचे म्हणणे जे आहे ते असे आहेत की EVM हॅक होतात. बरोबर आहे, ते होताना दिसत आहेत. त्या व्यतिरिक्त फक्त EVM हॅक नाही होत आहेत, इथे लोकही हॅक होत आहेत. मी स्वतः बघितलेलं आहे. मी बेसापिपळा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होतो. यामध्ये मी बघितलेलं आहे की रात्री 2-2, अडीच वाजता नोटाने भरलेल्या बॅगा घेऊन लोक हॅक करण्यासाठी प्रस्थापित पक्षाचे जे लोक आहेत ते फिरत होते. आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करावी लागली, तेव्हा कुठं हा घोडबंगाड थांबला. पण तो पुढच्या दिवशी निवडणुकीच्या दिवशीही जे आहे ते कंटिन्यू करण्यात आलं. ह्यानंतर मतदार यादीतला घोड हा सर्वश्रुत आहे. ते सर्वांनाच माहीत आहे की मतदार यादीमध्ये किती घोड करण्यात आलेला आहे. आता ह्यानंतर निवडणुकीचा रिझल्ट हा जो दुसऱ्या दिवशी येणार होता त्यावरती किमान नागरिकांमध्ये एक संतोष होता. पण आता निवडणूक झाल्याला 4 दिवस झालेत. आज 6 डिसेंबर आहे. 4 दिवस झाल्यानंतरही यावरती कुठलाही निर्णय निवडणूक आयोग घ्यायला तयार आहे आणि नाही माननीय चीफ जस्टिस याच्यावरती निर्णय घ्यायला तयार आहेत. नागरिकांचा विश्वास जो आहे तो ह्यावरती कसा बसणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. येत्या काळात बघणे हे गरजेचे राहील की निवडणूक आयोग आपली साख वाचून ठेवेल की पणाला लावेल. जय भारत, जय संविधान.